गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे आता 6:30-7 वाजले आहेत. आता आजचा जो टार्गेट आहे माझा 2वरून अन्नपूर्णा ABC ट्रॅक करायचा. बघू 8 ते 10 घंटेचा ट्रेक आहे. आणि माझा पुढे जो पॅच येतो तो खूप स्ट्रीप आहे आणि खूप हाईट आहे. तर होते का माहीत नाही. झालं तर ठीक, नाही झालं तर माझा पुढला स्टे करू आणि उद्या ABC करायला जाऊ. थंडी खूप भयंकर आहे, खूप म्हणजे खूपच. जर यायचं असेल तर चांगल्या पद्धतीनं एक काय म्हणते कोट, मोजे, टोपी हे सर्व घेऊन यायचे. आणि जीन्स टाईपचं काही कामाचं नाही, जीन्स आणून काय अर्थ नाही. आणि लाईटवेट सामान आणायचं जेणेकरून आपला रस्ता नाही का लवकर कव्हर होईल. तर आता पाहू शकता दोनमध्ये हा कॅफे आहे आणि रेस्टॉरंट, गेस्ट हाऊस आणि रेस्टॉरंट दोनमध्ये फक्त 3च लॉज आहेत. आणि पॅकेज पण असतो 20,000, 2300 रुपये, 2400 रुपये, 2500 डिपेंड अपॉन क्राऊड. तर मला 2300 रुपये पॅकेज भेटला. त्यात जेवण, रूम आणि ब्रेकफास्ट आहे. आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. तर इथून हा माचापूचे पीक आहे. इथून आम्ही आता जाऊ हवाला रूटने. इथून हा जो रूट आहे हा रूट जातो इथून देवराली हिमालयन माचापूरवरून ABC ह्या ट्रिपवर जाऊ आता. काय सर, थंडी खूप खतरनाक आहे. थंडी एवढी भयंकर आहे ना की सांगू नाही शकत. इकडे पूर्ण हा जिथं 2मध्ये मी आहो इथं सध्या ऊन यायचे आहे, ऊन पडायचं आहे. आणि तिकडे पाहू शकता ते तो जो पीक दिसतो, हा जो पीक दिसतो हे बघा, तिकडे ऊन येऊन गेली. कति पाउँछौ माथि र हुँदो रहेछ माथि त धुप त भाँच्चै बाटो हुन्छ त जति ब्रेकफास्ट आहे पाहू शकता. ब्रेड, अंडा आणि काय आलू आणि गुड मॉर्निंग मित्रांनो. आता 7:30 झाले आहेत. ऑलरेडी लेट झालो खूप. तर 6 वाजता निघायला पाहिजे होतं. थंडी खूप आहे आज. कोणत्या पण हालतीत 5 ते 6चं पहिलंच ABC पोहोचायचं आणि स्पीड पण वाढवायची. आता 7:30-8 झाले. तुम्ही पाहू शकता दोवनच्या रस्त्यावरून जेव्हा आपण निघतो तेव्हा मस्त हा लहान मुला झरणा लागतो. आणि हा क्रॉस करून ते जो लोक जाऊन राहिले त्या रस्त्यानं झाला की. तर चला आता आपण क्रॉस करू.
2चा रस्ता पार केला. 2 पार नाही केला, 2च्या रस्त्यावरून जर आपण जर ट्रेक करतो आहे, जंगल ट्रेक येतो. आणि जंगल ट्रेकनंतर एक धबधबा येतो, त्यात एक मंदिरचा दिवस आहे. तुम्ही गेलो नाही तिथं, रिटर्न जाताना जाणार. पण जो ऑन द वे रूट आहे त्या रूटमध्ये हा व्ह्यू बघा. एक चेक पॉईंट येतो, एक सिमेंटचा रस्ता आहे तो, हा असं तर तो व्ह्यू बघा. इकडे पण पहाड, इकडे पण पहाड आणि मधात दरी, पाण्याची सरी दरी काय म्हणतात मला माहीत नाही, तुम्ही सांगू शकता कमेंटमध्ये. इथे थोडे फोटोशूट झाले. आता आपण समोर जाऊ. रस्ता अप्स अँड डाऊन्स आहे यार, माहीत पडेल का होते. कधी चांगला वाटतो डाऊनला चांगला वाटतो आणि अप आला तर मोये. तर बघा तो जो पॉईंट आहे, हा जो पॉईंट आहे तो हिमालय आहे. हिमालयानंतर देवराली, हिमालयाला यायला 2 घंटे लागले, अजून 2 घंटे देवराली, अजून 2 घंटे माचापुचे, अजून ABC म्हणजे 4 ते 5 येऊ शकते. तर आता आपण समोर हिमालयाकडे जाऊ. हिमालयाजवळ आल्यात. नेक्स्ट स्टेशन आहे देवराली, 2 तास. आणि सॉरी मी इंडियाचा फ्लॅग नाही आणला, आपला पण फ्लॅग इथं पाहिजे. जे कोणी आता नेक्स्ट टाइम येतं, सॉरी तिथं आहे इंडियाचा फ्लॅग. पाहू शकता इथं. हिमालय लँड्समध्ये तुम्ही पाहू शकता ब्लॅक पिंक, मिल्क टी, 220 लेमन टी, सर्व 200 जवळ आहे. फक्त कोल्ड लेमन 130 आहे. तरी हिमालयावरून अजून आपल्याला 6 ते 6 घंटे जर चालायचं आहे. ते पाहू शकता हे सर्व कंट्रीचे फ्लॅग आहेत. सॉरी तुम्ही पाहू शकता इथं सर्व कंट्रीचे फ्लॅग, पोस्ट फ्लॅग आणि हा आपला फ्लॅग. दिस इज द इंडियन फ्लॅग. खतरनाक. जेव्हा स्वतःचा फ्लॅग असा दिसला ना तेव्हा भारी वाटतं राव ते का. आणि जेव्हा मी दुरून पाहिलं तेव्हा मला वाटलं माझं फ्लॅग आहे म्हणून वाटलं की आणायला पाहिजे. आणि मग थोड्या जवळ आलो तिथं आपला फ्लॅग दिसतो आपल्याला. पुरा पांढरा शुभ्र पाणी आता खराब झाला. मला पांढरा होता मी मिस केलं. पुरा पांढरा शुभ्र पाणी, हा ऊर आणि हे लॉज आणि हा समोरचा रस्ता. हिमालयावरून देवराली जाताना सरळ रस्ते आहेत, काही नाही. पूर्ण गोट्याचा हायवे. हाय हिमालयामधला हायवे आणि हे हायवेतले रस्ते बनवण्याचं सामान.
ह्याच दगडाला ठोकपीट करून असे रस्ते बनवले असतील शाळेत. हे पाहू शकता. अशी खडी स्ट्रीप आली ना, हालत खराब होती ना. आणि हे बघा कसे जाऊन राहिले, पूर्ण अशी खडाई आहे. इतके पायऱ्या चढून झाले, 1000चा वर, 1000-2000चा वर. तरी हा जो पहाड आहे, हा जो साईडला दिसून राहिला माझा, अजून उंच आहे. अजून उंच आहे. ते पायरी सोडून आलोय. हा व्ह्यू पाहायला थकवा येत आहे, पण गिवअप करायची इच्छा नाही. आणि ह्या अजून एवढ्या पायऱ्या चढायच्यात. तर आपण हे जे असे जर पायऱ्या असतात ना, ते कसं झिग झॅग केलं, जर 10 मिनटं लागतील तर 7 मिनटात कव्हर होऊन जाईल. तुम्ही पाहू शकता. आणि ते एक स्तूप आहे गौतम बुद्धाचा. इथे तुम्ही ब्रेक होऊ शकता 10 मिनिट 15 मिनिट, डिपेंड तुमच्यावर. आणि समोर जे ब्लूवाला दिसतोय तो ब्लूवाला शेड आणि ते रेडवाला शेड, ते आय थिंक देवराली असणार. त्यानंतर ते MCP माचापूरचे बेस कॅम्प. आणि ह्या दोनवरून स्टे केलं, 2 हिमालय पॉईंट घेतलं आणि आता 12 वाजलेत. 2 घंटे 2-2.5 घंटे झाले. तर आता मी
देवराली 3200 मीटर इथपर्यंत पोचलो आहे. नंबर ऑफ लॉज. नेक्स्ट स्टेशन MBC आहे. फायनली मी देवराली पोचलो. रूट चांगला होता, थोडा डिफिकल्ट होता, दगडं खूप होते आणि दगडा रस्ता खूप होता. तुम्ही पाहू शकता देवराली. देवराली नाव युहारी देवराली. हिअर द 4 लॉज, जिम लॉज आणि नेक्स्ट स्टेशन आहे MBC. नंबर ऑफ लॉज, डिस्टन्स 2 hours. आता आपल्याला MBC करायचं आहे आणि नंतर ABC. तर तुम्ही पाहू शकता. आणि तुम्ही व्ह्यू पाहू शकता. असं इन्फॉर्मेशन बोर्ड आहे इथं. नाव यू आर हिअर देवराली. आता फक्त MBC पॉईंट राहिला आणि ABC पॉईंट राहिला. तर असे प्रत्येक चेक पॉईंट, प्रत्येक स्टॉपवर असे बोर्ड आहेत. कोणाला किती वेळ लागेल, कुठं पोचायला किती वेळ लागेल. Let's go to ABC. या पाहू शकता. आता लवकरच ABC जावं लागेल कारण की वेळ नाही. आणि जर ABC जर पोचलो, जर फोटोज आणि व्हिडिओज रेकॉर्ड करत जर गेलो तर संध्याकाळी 6 ते 7 होऊ शकते, अंधार होऊ शकतो. तर आता स्पीड लवकर वाढवावी लागेल आणि पोचावं लागेल. तुम्ही पाहू शकता MBC ट्रेकवर जाऊन राहिलं. MBC ट्रेकवर जाताना पूर्ण वेदर खराब झाला आहे. हे सर्व थांबून आहेत. असा वेदरमध्ये जर आपण सोलो ट्रेक करत आहो ना आणि वेदर खराब झाला, जर एखादी ग्रुप भेटलं तर शक्यतो ग्रुपजवळच राहायचं, ग्रुपसोबतच चालायचं. हुशारी मारायची नाही. एकटं जाता, एकटंच ट्रॅक करता. अशा वेदरमध्ये भले तुम्ही सोलो ट्रॅक करू शकता, कुठं फिरू शकता, पण जेव्हा सिच्युएशन खराब असतो ना तेव्हा ग्रुप गरजेचं आहे. आणि काही ग्रुप माझ्या मागे आहेत. आम्ही सर्व सोबत चाललो हळूहळू. बघू शकता मागं ग्रुप आहे. तुम्ही पाहू शकता खतरनाक वेदर आहे. इथं आल्यावर बघा Say hi. Hi. Now it's weather is clear little bit. It's very funny. The environment is challenging us. Yeah. Please, let's go. Yeah. Yes. My friend. Go.
तुम्ही पाहू शकता वेदर, स्नोफॉल, पाऊस आणि गारपीट पण पडत आहे. लेट्स मूव. दिस इज द शेल्टर. खतरनाक पाऊस पडत आहे आणि स्नोफॉल नाही पडत आहेत, आईसफॉल होतं, आईसफॉल. आणि जे लागून राहिले ना हाताला, बॉडीवर, शिवाय द्यायची इच्छा होती, पण ब्लॉग आहे डोनेशन, खतरनाक आहे. खरंच जर लाईफमध्ये थ्रिल पाहिजे असेल, ॲडव्हेंचर पाहिजे असेल, पीसफुल पाहिजे असेल, स्वतःला टाईम द्यायचा असेल, अन्नपूर्णा बेस कॅम्प करा. थोडं थकतो, थोडे ड्रॉबॅक्स आहेत त्याचे, पण करायला पाहिजे. आणि हे जे व्ह्यू तुम्ही बघता ना, हे व्ह्यू फक्त इथंच दिसू शकतं, तेव्हा तुमच्या डोळ्यांनी. टी व्हीमध्ये तुम्ही पाहू शकता, पाऊस अजून वाढला आहे, स्नोफॉल अजून वाढलं आहे, ते पाहू शकता. स्नोफॉल आला तर पहाड आहे, दगडाच्या खाली थांबून जात, मदत वाढत आहे, मदत होत आहे. स्नोफॉल तिवर फॉग होऊ शकतो. काही मंडळी येतात, इथे पूर्ण ओला होतं. लेट्स गो. ज्या प्रकारे पाणी पडत आहे आणि गारपीट, हालत खराब. होऊ शकता हे गंदा स्नोफॉल आहे, गंदा. खूप जोरात लागत आहे. काय क्या बोले?
चार्जिंग फक्त 10% आहे आणि तुम्ही पाहू शकता बरफच बरफ.